तिनं मला फोन केलाय पूजानं आणि म्हणती घ्यायला या. आता तुम्ही पहिलं माझं मी काय बोलतो ते ऐका आणि मग नंतर तुम्ही सांगा मी तिला घ्यायला जाऊ का बाबा, आणायला तिकडं जाऊ का, ते तुम्ही माझ्या प्रश्नाचं मग नंतर तुम्हीच उत्तर द्या. तर तिनं स्टार्टिंगला गेली बाबा, जाताना पण तिला खूप अडवलं गेलं. इथं आमच्या शेजार पाजारच्यानं जाऊ नको जाऊ नको तिचा हात धरलं, तरी पण काय ते ऐकले नाही. तिला जायचं ते गेलीच. मग त्याच्यानंतर सोयाबीनचं असा सीझन होता की त्या बाबा त्या दिवसात एक महिनाभर त्या कामात आपल्याला एक जोडीला म्हणजे नवरा बायकोला एक 40,000 रुपये तर कमवतात सोयाबीनच्या कामाला. तेवढा एक लोड असतोय जरासा, तेवढा लोड घेतला की मग 30 तरी हजार सहज होऊन जातात जोडीचे म्हणजे नवरा बायकोचे. मग त्यावेळेस पण ती काय आली नाही. तिला खूप ट्राय केला आपण बोलवण्याचा, खूप प्रयत्न केला, आली का नाही. मग लेकरं माझ्याकडेच, लेकराला तिनं नेलं नव्हतं. 2-3 महिने लेकरं आपल्याकडेच. मग मी तसं परिस्थितीत देखील लेकरांसाठी काय करायचं मी की रोहन आर्यनला डबा वगैरे बनवून घरीच ठेवायचा. ते जायचे दोघं भाऊ शाळेमध्ये आणि शाळेत पण हॉस्टेल असल्यामुळे ते तिथं पण दुपारी भात वगैरे खाऊन यायचे आणि समजा घरी आलेच तर ते ठेवलेलं खायचं आणि त्यांचं ते परत आणखीन शाळेमध्ये जायचे. मग तिथं कामाच्या ठिकाणी माझ्यासारखेच खूप सारे परिवार असतात कामाला, नवरा बायको वगैरे येतात अशा जोडी. मग त्यांचे पण लहान लहान लेकरं होते, त्यासोबत त्रिशा पण खेळायची. तरी मी आपलं पटकनी उरकून आपल्या वाट्यात जे येतं ते पटमनी करून त्रिशाकडं पळत जायचो झाडाखाली घेऊन. तिला काहीतर खाऊ घालायचं, गाईचं दूध वगैरे घ्यायचो तिच्यासाठी, ते दूध वगैरे पाजायचं, थोडासा भात बिस्किट वगैरे चिप्स वगैरे तिला असायचं. आणि मग त्याच पिरियडमध्ये तिच्यासाठी दही वगैरे पण न्यायचो मी. मग त्यानं ती आजारी पडली, तिला खोकला वगैरे झाला, त्यावेळेस एकदा आजारी पडली. पुन्हा नंतर पण 1-2 वेळेस त्रिशा आजारी पडली, ॲडमिट करण्याची देखील वेळ आली होती. पण देवाच्या कृपेनं तिची ताप कमी झाल्यामुळं नंतर काय ॲडमिट करावं लागलं नाही. मग आणि तिच्याबरोबर या लेकरांना मी रोहन आर्यनला रविवार शनिवार असला की घेऊन जायचो सोबत त्रिशाला सांभाळण्यासाठी. मग असं करीत करीत मी काय 2-3 महिने काढलं बाबा. नंतर मग काय सोयाबीनचं झालं, मग त्याच्यानंतर काही कामाला वगैरे नव्हतोच मी जात, त्रिशाला घेऊन घरीच राहायचो. मग 2-3 लेकरं माझ्याकडंच असायचे, त्यांचं ते सर्व बघावं लागायचं. मग खूप म्हणजे त्या मी कष्टानं ते दिवस काढलेत. लेकरांना सांभाळणं काय असतंय ते. त्रिशा रात्री मध्यरात्री उठले का रडायची मम्मी मम्मी करून. मग तिला उचलून बाहेर फिरावं लागायचं, चल आपण इकडं जाऊ, चल तिकडं जाऊ, चल हे खा, चल ते खा, कुठं दुकानाला जाऊ, असं म्हणून म्हणून तिला समजावं लागायचं. फ्रीजमध्ये त्या मँगोच्या बॉटल असत्या 10 रुपयाच्या, नसतात काय आंब्याचा रस, त्या मँगोच्या फ्रुटी काय बॉटल असते बघा, त्या आणून ठेवायचो मी. कसं कारण का ती रात्री रडायला लागली, ते बॉटल हातात दिल्याच्या नंतर कुठं तर समजायची बाबा, ती शांत बसायची. रोहन आर्यनला समजायचं ते काय असेल नसेल त्यांना कळायचं, त्यांनी पण आतल्या आत झुरत होते आईसाठी. मग मी त्यांना नेऊन बाबा दिलं सोडून लेकरांना आणि मग मी गेलो फिरायला. मग तिथून त्यांनी मला की बाबा येतो आम्ही असं तसं बोलल्या. मी आलो परत, पण ती काय आली नाही. मग ती आली नाही, लेकरं आपण तिच्याजवळच ठेवले. तिला काय म्हटलं की बाबा माझ्याकडं नेऊन काय मला फजिती करून घ्यायची नाही आहे लेकरांची, त्यांची पण फजिती माझी पण फजिती, बरोबर आहे का नाही. मला काही जण म्हणतात लेकरांना सोडून बायकोला सोडून एकदम खाऊन पिऊन गुबगुबीत फुगलाय नुसता असं तसं काय काय कमेंट येत असतात. त्या कमेंटकडं जर प्रत्येकांच्या लक्ष देत बसलो मी की मलाच फॅट बसेल. आज आपल्या कल्पनाताईनं, निमूताईनं, वंदनाताईनं, वैशालीताईनं, आणखीन आपल्या काय त्यांचं नाव सुरवशे ताई काय खूप साऱ्या ताई आहेत, नावं काहींचे वैशुताई, काय आपल्या ताईंचं त्या नाव आठवे ना मला. आपल्या खूप साऱ्या ताईनं एक कमेंट केली, दादा यूट्यूबर आहेस तू आणि यूट्यूबर आहेस म्हटलं की तुला लोकांच्या कमेंट पॉझिटिव्ह पण येणार निगेटिव्ह पण येणार, पण तू प्रत्येकाच्या कमेंटचा जर विचार करत बसशील तर तू मॅड होऊन जाशील. त्यामुळं जे होतोय त्याला इग्नोर मारायचं, पॉझिटिव्ह येऊ निगेटिव्ह येऊ इग्नोर करत आपलं ते मस्त राहा तुम्ही. तर मग त्या कमेंटला आपण इग्नोर पण करतोय, जाऊ द्या. आणि आज तिचा फोन येतोय मला की या लेकरांना परत न्या.
मग तुम्ही सांगा मला, एवढी फजिती माझी होतीय, माझ्यामुळं लेकरांची पण होतीय. मग ते पोर रडत्यात आणि त्यांना घेऊन जावा. मग कशामुळं मी त्यांना रडू द्या तिकडं. रडत्यात का ती मला उगच मुद्दाम तसं म्हणून माझ्याकडं देऊन मोकळं व्हायचं बघते, मला माहीत आहे का? त्यामुळं मी काय लेकरांना घ्यायला जाणार नाही. तुम्हीच सांगा मला, माझं लेकरांना घ्यायला जाणं योग्य आहे का? हे रॉंग आहे ना. मग त्यामुळं का नाही, त्यांच्या आईकडंच असू द्या. आणि शाळेचा प्रश्न, शाळेच्या बाबतीत रोज कमेंट येते आणि मी रोज रिप्लाय देतोय. दुसरीला एक आहे, चौथीला एक, त्यांच्या शाळेचं एवढं काय विचार करत बसायचं बाबा? त्या शाळेमुळं त्यांची इथं हाल करायचे का? एकतर माझी पण तब्येत खूप बिघडली आहे. मग सारखं छातीत दुखतोय. आज जरासा मला बरं वाटतोय, परंतु टेन्शन देऊन टाकतात हो. काय तर उगच मुद्दाम कमेंट टाकल्या का, मग त्या कमेंटचं जरी आपण किती पण इग्नोर केला तरी त्या कमेंटचा कुठंतरी डोक्यात विचार फिरत असतो, बाबा या माणसानं अशी कमेंट केली का बरं केली, आज त्या माणसानं तशी कमेंट केली का, तेच फिरत होतं माझ्या डोक्यात. परंतु मला आता बरं वाटतोय, दवाखाना वगैरे करून आलोय मी. माझं बाबा आयुष्य मी जगतोय. तुम्ही सांगा ताईंनो, मी कुठं चुकतोय का? लेकरांना आणायला जाऊ का? तुम्ही सांगा. आता त्यांना आणून अजून तशीच फजिती होऊ देऊ का, त्यांची पण आणि माझी पण? आता करा तुम्ही सर्वांनी कमेंट.